उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाचे हे 17वे वर्ष आहे। वसंत लॉन्स प्रिमायसेसमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता। या शिबिरामध्ये वसंत लॉन्स व वसंत फियोना येथील रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक, ड्रायव्हर्स, मोलकरीण, सुरक्षा रक्षक अशा विविध घटकांनी या आरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी करून घेतली। 500हून अधिक नागरिकांनी या शिबिराला भेट दिली। या शिबिरामध्ये यावेळी तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, मॅमोग्राफी, BMI, बॉडी कॅल्शियम तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ECG, नेत्र तपासणी तसेच मोफत चष्म्यांचं वितरण देखील करण्यात आलं आहे। रक्तदान शिबिर, पॅथॉलॉजी चाचण्या, ENT तपासणी यांसह अस्थिरोग, स्त्रीरोग, हृदयरोग यांसारख्या सर्वसाधारण वैद्यकीय सल्लाही यावेळी देण्यात आला आहे। वसंत लॉन्स येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिरासह या ठिकाणी या शिबिराअंतर्गत विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा आरोग्यविषयक तपासणी देखील करण्यात आल्या। त्यामध्ये ब्लड डोनेशन, पॅथॉलॉजी टेस्टिंग, ENT चेकअप, डॉक्टर्स फॉर कन्सल्टेशन यांसारख्या विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या। तर गरजू रुग्णांना मोफत औषधांचं देखील वाटप यावेळी करण्यात आलं आहे। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देखील आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली असून या शिबिराचं आयोजन सातत्याने करण्यात यावं अशी मागणी स्थानिक व्यक्त करत आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी प्रोजेक्ट डायरेक्टर प्रवीण मुंदडा, प्रेसिडेंट सुनील जाजो, प्रोग्राम कोऑर्डिनेटर अनुप मुंदडा, सेक्रेटरी MPF ज्योती मुंदडा, त्याचबरोबर सेक्रेटरी आसट चाऊस हे देखील यावेळी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे समन्वयन नसीम अन्सारी यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर इतर सहकाऱ्यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महत्त्वाचं असं परिश्रम घेतला आहे। आज मोठा दिवस आहे, शिवजयंती, आणि या शिवजयंती निमित्ताने आणि प्रवीण मुंदडा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आज वसंत लॉन्समध्ये मेडिकल कॅम्प सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे 17वं वर्ष आहे आणि 17 वर्ष एखादा उपक्रम कन्सिस्टंटली करणं ही सोपी गोष्ट नाही आहे। पैसे बऱ्याच लोकांकडे असतात, पण दानत हवी, आणि ती दानत, ती माणुसकी या निमित्ताने आम्हाला मुंदडा साहेबांच्या स्वभावात दिसली, आणि म्हणून त्यांचा उपक्रम असाच चालू राहावं आणि या निमित्ताने आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि आरोग्यदायक त्यांचं आयुष्य राहावं ही परमेश्वराकडे प्रार्थना। धन्यवाद। सर्वप्रथम साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। गेले सतत 16 वर्ष अविरत जो हा प्रयत्न चालू आहे साहेबांचा की या मेडिकल कॅम्पच्या दृष्टीने जे लोकांना खरोखर जे टेस्ट करत नाहीत ते आज त्या दृष्टीने टेस्ट होऊन जाते त्यांची, आणि खूप हा सरांचा एक चांगलं कर्म आहे की ते खूप लोकांना ह्याच्यातनं फायदा होतोय आणि त्यातनं आरोग्याच्या दृष्टीने त्यांना खूप फायदेशीर आहे। पण हा प्रयत्न त्यांनी जन्मोजन्मी असाच चालू ठेवावा आणि त्यांच्याकडने असं परमेश्वराचं जे कार्य आहे ते त्याच्या पुढेही राहो, आणि त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा। दरवर्षी मागील यापूर्वी 16 वर्षापासून आपण 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचाही उत्सव असतो, त्यानिमित्ताने आणि शासकीय सुट्टी असते त्यानिमित्ताने आपण गरजू रुग्णांसाठी हा वैद्यकीय शिबिर आयोजित करतो। या वैद्यकीय शिबिरामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक सगळं चेकअप करतो। आपण मॅमोग्राफी करतो, डोळे चेक करतो, ECG काढतो, ब्लड शुगर चेक करतो, BP चेक करतो, त्यानंतर आपण बोन डेन्सिटी, बोन नॅरो इंडेक्स आणि सगळी, आणि गायनाकोलॉजिस्ट असतो, ENT स्पेशालिस्ट असतो, फिजिशियन असतात, जनरल प्रॅक्टिशनर असतात, आणि सगळे टेस्टिंग केलं, पॅथॉलॉजी, पूर्ण पॅथॉलॉजी करतो। हे सगळं झाल्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडनं त्यांची पडताळणी होते, पूर्ण चेकअप होतं, आणि मग त्या रुग्णांना आपण औषध देतो। कोणत्या रुग्णालयाचं सहकार्य म्हणजे आपल्याकडे याच्यात मल्टिपल रुग्णालय, एक MJ प्रिसिजन डायग्नोस्टिक म्हणून पॅथॉलॉजी लॅब आहे, त्यांचे सहकार्य आहे। थायलंड हॉस्पिटलचे त्या गायनाकोलॉजी ऋतुजा पाटील मॅडम येतात, त्यानंतर वेदांत हॉस्पिटल आहे, रामकृष्ण नेत्रालय आहे, डॉक्टर वावीकरांचं हॉस्पिटलतर्फे आय चेकअप आहे, आणि यातून जर काही पेशंट निघाले मोतीबिंदू वगैरेचं तर त्यातून पुढे आपण हे करतो। आपण मोफत चष्मे देतो लोकांना, मॅमोग्राफी करतो, ओरल कॅन्सर करतो। आपला मेन उद्देश आहे की गरजू रुग्ण आहे जे सर्वसामान्य, म्हणजे आमच्या जवळपास काम करणारे ड्रायव्हर,
हाऊसकीपिंग स्टाफ किंवा मेड किंवा जे गरजू रुग्ण आहे, या गरजू रुग्णांसाठी मेन उद्देश आहे हे करायचं. आणि कॉम्प्लेक्सचे सिनियर सिटीजन, आजूबाजूच्या कॉम्प्लेक्सचे सिनियर सिटीजन, त्या सगळ्यांसाठी हे आपण करतो. काय वर्षी अंदाजे 400-500 लोक या शिबिराचा हे घेतात, फायदा घेतात. आणि यातून जे काही क्रिटिकल रुग्ण येतात, मॅमोग्राफीचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा आपण पुढे फॉलोअप करतो चांगल्या डॉक्टरांकडे. सर, एकंदरीत कष्टकरी रुग्णांना तुम्ही ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम करताय गेल्या 16 वर्षापासून. कसा प्रतिसाद आहे त्याचा? दरवर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळतो, खूप जनतेचे आशीर्वाद मिळतात. यामागचा कोणताही उद्देश पब्लिसिटीचा वगैरे नाही आहे. माझ्या जीवनातला हा चांगला दिवस आहे. ओके. रयतेचा राजा मान्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे आदरणीय आमचे गुरुस्थान आम्ही जसं मानतो माननीय प्रवीणजी मुंदळा साहेब यांच्या वाढदिवसाच्या आज औचित्य साधून या ठिकाणी मी आरोग्य शिबिर आयोजन केलं आहे. प्रथम मी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज आपण बघत आहेत की ह्या आरोग्य शिबिरमध्ये जे पूर्ण टेस्ट असतं, एक 10,000पर्यंतची जी टेस्ट आहे ती एका टेस्टची जी किंमत जर आपण कॅल्क्युलेशन केली ती 10,000च्या वर जाते. आणि ती सगळी फॅसिलिटीज एकत्र येऊन त्या आरोग्याचा फायदा कसा पेशंटला होईल यासाठी मागील 16 वर्षापासून नशीमबाई या सोसायटीतील सर्व रहिवासी सगळे मिळून आम्ही या शिबिराचे आयोजन करतो. आणि 16 वर्षापासून जेव्हा लोकांनी बघितलं की या कॅम्पमध्ये एवढ्या चांगल्या मोठ्या क्वालिटीच्या डॉक्टर लोकांना बोलवतात, त्यामुळे आमचं आरोग्य शिबिर हा ठाण्यातला एक भव्य असा आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजन करतो. याचा उद्देश असा आहे की आम्ही बघतो की सिनियर सिटीजनला आजच्या तारखेत किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी महिनाभर हॉस्पिटलमध्ये फिरावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ मेमोग्राफी असेल किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतील, तर अशा गरजू लोकांना एकत्र येऊन आज अशा या चांगल्या दिवशी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कसा जनतेचा फायदा होईल आणि आपण काहीतरी ऋणी आहोत देशात या राहण्यामध्ये देण्यासाठी, तर ते आज आपण ह्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हा कार्यक्रम साजरा करून आपल्या मनाला आनंद आहे.